महाराष्ट्रात मिष्टान्नाची एक खास परंपरा आहे आणि या परंपरेला संपन्न करतात आपल्याकडचे गोड पदार्थ. पुरणपोळी, शिरा, श्रीखंड, बासुंदी आणि लापशी. पूर्वी गावाकडच्या जत्रांमध्ये लापशी बनवायची खास प्रथा असायची. इतकंच काय, लाडू आणि जिलेबीच्या आधी लग्नाच्या जेवणात मानाचं स्थान असायचं लापशीचं. तर मग आज बनवूया महाराष्ट्रीयन पद्धतीची पारंपरिक तऱ्हेने बनवली जाणारी लापशी. यासाठी आपल्याला लागेल 1 वाटी लापशी, 1.5 वाटी गूळ, 4 ते 5 हिरवी वेलची, 3 ते 4 दालचिनीचे काप, 1 नग सुंठ, 1 चमचा बडीशेप, 7 ते 8 सुक्या किंवा ओल्या नारळाचे काप, चिमूटभर मीठ, 2 कप दूध आणि 1 वाटी साजूक तूप. सर्वप्रथम लापशी निवडून स्वच्छ धुवून घ्या. यानंतर एका भांड्यात 2.5 वाटी पाणी तापवायला ठेवा. तापलेल्या या पाण्यात गूळ टाका आणि या गुळाचं पाणी होऊ द्या. गूळ सतत हलवत रहा. साधारणतः 5 मिनिटात गुळाचं पाणी होईल. गूळ पूर्णपणे वितळल्यानंतर हे पाणी एका भांड्यात काढून घ्या. यानंतर सुंठ, बडीशेप आणि वेलची एकत्र ठेचून याची पूड तयार करून घ्या. आता कुकरमध्ये तूप तापवायला ठेवा. आणि तूप तापलं की मग यात दालचिनीचे तुकडे आणि नारळाचे काप घाला. नारळाचे काप छान सोनेरी रंग येईस्तोवर तळून घ्या. आता यात धुतलेली लापशी टाका आणि तुपावर ही लापशी चांगली भाजून घ्या. साधारणतः 5 मिनिटं ही लापशी तुपावर परतत रहा. लापशी खाली लागली की मग यात गुळाचं पाणी घाला. आणि लापशी चांगली एकजीव करून घ्या. यानंतर यात चिमूटभर मीठ घाला आणि नंतर यात सुंठ, बडीशेप आणि वेलची पूड घाला. दोन ते 3 मिनिटं ही लापशी अशीच ढवळत रहा. यानंतर यात गरम दूध घाला. सर्वात शेवटी यात वरून तूप सोडा आणि मिश्रण छान ढवळून घ्या. लापशी शिजण्यासाठी पाणी जास्त लागतं, त्यामुळे गरज वाटल्यास अंदाजाने 1 वाटी गरम पाणी यात घाला आणि कुकरचं झाकण लावा. कुकरच्या 4 शिट्ट्या करा. 4 शिट्ट्यांमध्ये लापशी सहज शिजते. लापशी शक्यतो कुकरमध्येच बनवा,
कारण लापशीला बाहेर शिजायला बराच वेळ लागतो. तयार झाली पारंपरिक पद्धतीची लापशी. आता या लापशीवर भरपूर तूप सोडा किंवा दुधात कालवून या लापशीवर ताव मारा. आपल्या आवडीप्रमाणे मजा घ्या या लापशीची. अतिशय चविष्ट आणि तितकीच पौष्टिक अशी ही लापशी लहान मुलांना तर आवर्जून द्या आणि आपला अभिप्राय जरूर कळवा.